अगं ए हो, चहा थंड होतोय, किती वेळा गरम करायचाय मी अजून? अरे हा त्याच्यासाठी आग मारली मी तुला. घ्या आता तो लवकर. दे. हो हो. आणि काय शोधताय काय तुम्ही? सांगा तरी जरा, केवढा पसारा हा? काहीतरी महत्वाचं शोधतोय. हा तू लक्ष नको. काय ग बाई तरी. काका कामात दिसताय. अगं काहीतरी शोधतायत. पसारा बघ केवढा घालून ठेवलाय. अहो इंजिनियर, हा परी आलीये आणि मी आता फॅन लावतीये. लावा. हा. कधी नाही म्हटलं मी. हो काकू, तुम्हाला किती वेळा सांगितले ते सांधेदुखीचं तेल आणलंय ते लावा ना जरा. अगं हो ग लावीन. आणि मी आज जरा बाहेर जाणार आहे, यायला किती वेळ लागेल माहिती नाही. बर तू बिंदास जाग. परीची अजिबात काळजी करू नको. हा परी, राजा नीट राहा आणि वेळेवर जेवून घे. आणि जेवल्यावर काकाकूंना मदत कर आणि त्रास नको देऊस. चल बाय बाय, मी निघते. हो, ये, ये. बाय बेटा. बाय बाय. बोलायचं नाही का आज आमच्याशी? हा काय हो काका, पसारा मांडून बसल्यात नुसते. लक्षात नाही का परीला खाऊ द्यायचंय ते? अरे हो विसरलोच. परी जा, काका खाऊ देत आहेत तुला. चल 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 चल. जा, बापाला नमस्कार कर आणि मग काका खाऊ देतील. हा अहो काय झालंय? अगं न्याची वहिनी आली होती. कोर्टाने नोटीस लावली आहे दरवाजावरतीच्या. अरे देवा. कोण भांबावून गेली असेल ना. आणि ही फाईल? अहो हे तर आपल्या घराचे पेपर्स आहेत. आपल्याला काय करायचंय घर. परमेश्वरा वाचव रे बाबा पोरीला. नेहा, हो? काल मी तुला एक सेल्स रिपोर्टची फाईल दिली होती, ती दे ना. थँक्यू. हॅलो. हा हॅलो, परांजपे बोलतोय. तुम्ही कधी येता भेटायला? नाही, मी प्रयत्न केला, मला नाही जमणार. असं होय. नाही म्हणजे कदाचित उद्याच घराला सील लागेल असा अंदाज आहे, म्हणून फोन केला. तुम्हाला नसेल जमत तर नाही नाही नको, मी करते काहीतरी. येते मी. मी आय कम इन सर? या. सर आज जरा लवकर जायचं होतं, म्हणजे पर्सनल काम. हाफ डे हवा होता. हा? अहो आत्ताच हाफ डे घेतात ना मुलीच्या वाढदिवसासाठी? ऑफिस म्हणजे अगदीच घरच्यासारखं समजायला लागलात तुम्ही. हे बघा, इथे काही रूल्स आहेत.
आज जर हाफ डे घेतलात ना तर पूर्ण दिवसाचा पगार कापला जाईल. चालेल सर. ठीक आहे, द्या अर्ज बाहेर. यश, किती रेसलेस झालास तू. वेदर खराब होतं, नाही उडू शकलं हेलिकॉप्टर. फाईन, आता गाडीत जायला लागणार ना आपल्याला. पण खूप लेट झालंय यार. अरे हो, पण किती अस्वस्थ होतोयस तू. अरे कमॉन यार, तू एम्प्लॉय नाही आहेस कुणी कंपनीचा, तू बॉस आहेस बॉस. तुला कोणी काही लेट रिमार्क देणार आहे का उशिरा गेल्याबद्दल? तू का सारखा विसरतोस? तू बॉस आहेस, मी एम्प्लॉई आहे. कोणी जर का विचारलं का लेट झालं तर काय सांगायचं कारण मी? कोणाला? म्हणजे मी बॉस म्हणून कधी तुला कारण विचारलंय का उशिरा आल्याबद्दल? नाही. मग अजून कोणी जाब विचारतं का तुला का उशिरा आलास म्हणून? ओ हा, अरे मी विसरलोच ना, तुझे कलिग्स वाट पाहत असतील नाही का? बिचारा यश, किती उशीर झाला त्याला, किती वाट पाहायची आम्ही. कुठे अडकला असेल बरं तो बिचारा. ओके ओके फाइन. और ये तैयार है गाजर का हलवा. साक्षात गाजर का हलवा. माझा डबा आहे, मी बाहेर जाते, मला यायला उशीर होईल, तू संपवशील. अगं पण नेहा इतक्या घाईत कुठे निघाली? बाय. तू जा, तू पुढे जा. का काय झालं? अरे ती नेहा येते, परत आपल्याला एकत्र बघितलं तर 50 प्रश्न विचारेल. बिचारा. अरे काय डबेवालीचं लक्ष नाही वाटतं आज. बॉसला धक्का दिला, पण एवढ्या घाईत गेली कुठे माहित नाही. शेफाली, हा? नेहा अशी घाईत कुठे गेली? मला काय माहित. अरे मी विचारलं तिला, पण ती काहीच बोलली नाही. उशीर होईल म्हणाली आणि हा टिफिन देऊन गेली. तुला पण टिफिन देऊन गेली? ठीक आहे मग. येस 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 येस. काय झालं? काय सुचलंय मला. म्हणजे बघ ना, नेहा तुला टिफिन देऊन गेलीये, तसाच जर मी समीर सरांसाठी टिफिन आणला तर? नाही नाही, पण तिचा डबा जर का तू खाल्लास तर मग ती काय खाणार? मला काय माहित, आता ती गेली ना. अरे यश, नेहा, कुठे निघालीस का तू? मगाशी समोरून गेलीस तरी लक्ष नव्हतं तुझं. कुठे जायचं असेल तर सांग ना, मी सोडतो गाडीनी. म्हणजे सरांना विचारतो, त्यांची गाडी घेतो. नको, इतके वर्ष एकटीने मॅनेज केले ना, पुढे पण करी. तू कुठे कुठे माझ्या सोबत येशील. कोणी आयुष्यभर पुरत नाही. हरामखोर माणूस आहेस तू.
वकिलीच्या नावाखाली हे धंदे करतोस? गोर गरिबांना अडचणीत बघून लुटतोस त्यांना? कोणाशी बोलताय, काय बोलताय? परांजपे वकील म्हणतात मला. हो, विकलं मी तुमचं घर. थोडं थोडं का नाही, 50 लाखाला विकलं. किती? 50 लाख. तुम्हाला कितीची गरज होती? 35 लाखांची. तेही मीच मिळवून दिले. मग आता मी मेहनत घेतली तर बाकीचे माझे. अरे नीच माणसा, कुठं फेडशील हे पाप तू? सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही मी तुला. काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मारणार आहेस? हे बघ, बघून घेईन मी तुला. काय करणार? कोर्टात जाणार? केस करणार माझ्या विरुद्ध? करा. पुरावा आहे? नाही म्हणजे मी तुम्हाला फसवलं याचा काही पुरावा आहे? नाहीये. शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. आणि जर समोर परांजपे वकील असेल ना, तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. सो ऑल द बेस्ट. हा, आता निघा. हे बघ, निघा आता. तुला मी सोडणार नाही. हा, बघून घेऊ आपण. मी तुला सोडणार नाही. मी तुला काय जा रे. थांब 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 थांब. मी बघतो. जा तू. अरे कुठे आहेस तू? दरवाजा का नाही उघडत? तुम्ही? मी या ऑफकोर्स ऑफकोर्स. प्लीज प्लीज या. बसा ना. बसा. शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला घाम किती आला? पाणी घ्या आधी. पाणी पिऊन घ्या. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काय नको. खरं तर जेवणाचीच वेळ आहे आता. आपण जेवण मागवूया का? इथे मटर पनीर आणि दाल फ्राय खूप छान मिळतं. मला तरी आवडतं. तुम्हाला जर काही वेगळं मागवायचं तर मेनू कार्ड आहेत आपल्याकडे. अदरवाईज मटर पनीर अप्रतिम आहे. म्हणजे मी प्रिफर करतो. चालेल का तुम्हाला? तुमच्यासाठी मागवू? नाही, नको. वाजू नका हो. 2-2 घास खाऊन घेऊया ना. जेवण होऊन जाईल ना आपलं. मागव ना मग. चला, फर्स्ट क्लास. हा, हॅलो. शेफाली ऐका ना. शेफाली ऐका ना प्लीज. माझं ऐका तुम्ही. प्लीज प्लीज प्लीज. असं सर तुम्ही इथे बसा. सर आज ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही म्हणू नका सर. मी स्वतः तुमच्यासाठी डबा बनवून आणलाय. अरे बापरे. सर, अरे बापरे का सर? म्हणजे अरे बापरे, माझ्यासाठी डबा आणलाय? अरे बापरे. हो मग आता आपल्या हक्काच्या माणसासाठी एवढं तर बनवून आणायलाच हवं ना. नाही म्हणजे सर आपलेच आहेत ना. आज कुठली भाजी आणलीस डब्यात? भाजी ना, नेहाने तर सांगितलंच नाही कोणती भाजी आहे डब्यात. सांग ना कोणती भाजी आहे? भाजी सरप्राईज आहे. अरे बापरे. सर सर माझ्या डब्यातून भाजी घ्या तुम्ही. सर आज माझ्याच डब्यातली भाजी खाणार आहे. सर आज मी जाड्या गवारची भाजी आणली आहे. जाडी गवार? हा. ही घेवडा आहे ना? नाही सर, घेवडा नाही. आमच्या इथे याला जाडी गवारच म्हणतात.
आज जाडी गवार समजून घेवडा खावी लागणार. मला नको, मी यांना खाऊ घाला घरातून ना, त्यांना खूप भूक लागली. त्यांना भूक लागली, करतायत ना, त्यांना खाऊ घाल. आवडली ना सर? सांगा. चव खरंच. मग घ्या ना सर, घ्या ना मग. मी खातो, मला हात आहेत. मग सर आता मी पण तर हाताने भरवतेय ना, घ्या ना सर. करा. सर माझ्याकडून एक घास. तोंडात घास आहे ना माझ्या, आता कुठं भरवताय? मी हात धुवून आलो. चला मी पण येतो. सर मला हात आहेत, माझ्या तोंडात आता घास आहे. या माझा फोन कट का करते? यश, एनी प्रॉब्लेम? नो सर. अजून कशी नाही आली नेहा? शिफाली, नेहा काही सांगून गेलीये का? कुठे गेलीये, कधी येणार? काही नाही ना. तू फोन कर ना तिला. फोन उचलत नाहीये ना ती, म्हणून तर. पण घरी कोणाला माहिती असेल का ती कुठे गेली? माझ्या आईला मी कुठे असते ते माहिती नसतं, मग नेहा कुठे कसं माहिती असणार? म्हणजे नेहाच्या घरच्यांना, तिच्या घरच्यांना काही माहित असेल का? ओ सॉरी सॉरी, मला वाटलं माझ्या घरी. बंडू, आय मीन बंडू काकांना माहित असेल ना. मी तुला नंबर पाठवते लगेच. थँक्स. हॅलो. हॅलो बंडू काका, नमस्कार. मी यशवर्धन. मी यश बोलतोय. कोण यश? हो यश नाही का, नेहाच्या ऑफिस मधला. घरी नाही का आला होता? हा हा हा, अरे बोल बोल. अरे कसा आहेस तू? आणि नेहा कुठे आहे? हो म्हणजे तुम्ही काळजी नका करू, मी सहजच फोन केला होता. हो. बंडू काका कोण आहे? आईच्या ऑफिस मधनं फोन आहे. फ्रेंड आहे का? बंडू काका जरा परीला फोन देता का प्लीज? हो हा हो, एक मिनिट देतो. अगं हो, घे बोल तुझ्या फ्रेंडशी. हाय फ्रेंड, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण आज तू कसा फोन केलास? अगं आठवण आली तुझी म्हणून. बरं परी, मला सांग, आई आज घरी लवकर येणार होती का ग? नाही, तिला घरी यायला खूप वेळ आहे अजून. ऑफिस मध्येच तर असते ती. तू असं का विचारतोयस? ती नाहीये का ऑफिस मध्ये? आईला पकडून घेऊन गेले का जेल मध्ये? नाही परी, असं काही नाही झालेलं. मामी म्हणाली होती की पैसे दिले तर जेल मध्ये टाकून देतात. आईने पॅड अंकलचे पैसे नाही दिले आहेत ना,
परी परी ती असेल इथेच कुठेतरी, मी बघतो आणि तुला करतो फोन. हा